विधायक करण देवतले की उपस्थिति में भद्रावती में पंचायत राज दिन तथा सरपंच सदस्यों का सम्मेलन संपन्न हुआ। इस मौके पर विविध क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य करने वालों का सत्कार किया गया। भद्रावती पंचायत समिति भद्रावती अंतर्गत आने वाले पंचायत राज दिन सरपंच सदस्य का सम्मेलन भद्रावती के जेके पैलेस में संपन्न हुआ। इस मौके पर भद्रावती बोरवा विधानसभा के विधायक करण देवतले के हाथों दीप प्रज्वलन किया गया। भद्रावती पंचायत समिति के समग्र विकास अधिकारी आशुतोष सबकाल के साथ एबीडीओ बंडू अकुलवार, ग्राम पंचायत सरपंच अधिकारी वर्ग उपस्थित थे। चंद्रपुर जिले में भद्रावती पंचायत समिति का प्रथम क्रमांक आने से अभिनंदन किया गया। तालुका के ग्राम पंचायत को ISO नाम का दर्जा मिला। पंचायत समिति समग्र विकास अधिकारी आशुतोष सबकाल का उत्कृष्ट अधिकारी के रूप में विधायक करण देवतले के हाथों सत्कार किया गया। उत्कृष्ट काम करने वाले ग्राम सेवक तथा सरपंच का शाल और सिंबल देकर सत्कार किया गया। भद्रावती तालुका के 100% ग्राम पंचायत के टैक्स के रूप में रिकवरी करने वाले सरपंच और ग्राम सेवक का इस समय भी सत्कार किया गया। तालुका से आए सभी सरपंच, ग्राम सेवक तथा अधिकारियों का सत्कार किया गया। इस मौके पर महाकालकर सर, PHO संजय आसुटकर, राजेंद्र गणवीर, वारकी सर, सरपंच जंगम मैडम आदि उपस्थित थे। वहीं इस कार्यक्रम के दौरान विधायक करण देवतले ने उपस्थितों को संबोधित किया। भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आपल्या प्रत्येक गावापर्यंत जे योजना शासनाच्या लाभवत आहे, कारण की योजना काढणं फक्त गरजेचं नाही, त्याची खरी अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यासाठी खरा उद्देश म्हणजे पंचायत राज समितीच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत त्यांना न्याय भेटला पाहिजे, यासाठी त्याचा खरं उद्देश त्याच्या मागचा आहे। आणि माझ्या बघण्यामध्ये खरं तर मी सरकार साहेबांचा आणि पंचायत समितीचं मनापासून अभिनंदन करतो की पहिल्यांदा सरपंच मेळावा, कारण की जे सरपंच उपसरपंच सदस्य आपल्या गावासाठी दिवस रात्र झटतात, आपला गावाचा कसा विकास झाला पाहिजे, आपलं गाव कसा आदर झाला पाहिजे, त्यासाठी ते दिवस रात्र परिश्रम करतात, पाठपुरावा करतात। आणि अशा सर्वांसाठी आपण सर्वांनी इथे मोठा सांस्कृतिक आणि एक मेळावा आपण आयोजित केला, त्याबद्दल सरकार साहेबांचं आणि पंचायत समितीचं मनापासून अभिनंदन करतो। कारण की मागच्या महिन्यामध्ये आमच्या बरोडा भद्रावतीच्या वतीने एक मोठा सरपंच मेळावा आयोजित केला होता। त्याचप्रमाणे असे कार्यक्रम आपल्या माध्यमातून झाले पाहिजे, कारण की अनेक योजना आपण बघतो। मागे आम्ही पंचायत समितीची आढावा बैठक घेतली होती। प्रत्येक गावापर्यंत त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, कारण की त्याचा पाठपुरावा आपल्याला स्वतःला करून घ्यावा लागतो। ज्या प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटलं होतं की आपल्याला देशाचं भविष्य, देशाचा विकास आपल्याला करायचा असेल तो सर्वप्रथम आपल्या गावातून होईल। आणि जर आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं गाव एकी असणं गरजेचं आहे। ज्या प्रकारे करवडे साहेबांनी सांगितलं की कोणत्याही सचिवांनी सरपंचाच्या हातामध्ये सर्व नसते, प्रत्येक गावकऱ्यांची जबाबदारी आहे की आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि आपल्या गावामध्ये गटबाजी न होता आपण सर्व एकत्र असला तर आपल्या गावाचा विकास कोणी थांबवू शकणार नाही, हा मी आपल्या सर्वांना विश्वास देतो। वहीं CTV प्रतिनिधि जावेद शेख ने इस मौके पर भद्रावती पंचायत समिति के समग्र विकास अधिकारी आशुतोष सबकाल से बातचीत की। काय सांगा सर, आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या प्रथम क्रमांक लागलेला आहे आणि ISO नंबरमध्ये। नमस्कार, मी आशुतोष सबकाल, विकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती। सर्वप्रथम आपल्याला राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या दिनाच्या औचित्य साधून मी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशन आणि घरकुलमध्ये चांगलं काम केल्याबद्दल पंचायत समिती भद्रावतीचा जिल्हा स्तरावर चांगला सत्कार झालेला आहे। आणि आपल्या या पंचायत राज दिनाच्या निमित्ताने सर्व सन्माननीय सरपंच, सन्माननीय उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता व त्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना व ध्येय धोरणं हे यशस्वीपणे राबवण्यासाठी या सर्वांचं एकत्रित येणं व सर्वांनी एका चांगल्या विकासाच्या दिशेने काम करणं असा, आणि त्यासाठी एक चांगलं सशक्त ग्रामपंचायत निर्माण व्हावी
या उद्देशाने सन्माननीय आमदार करणसाहेब देवतळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला की त्यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रम इथे यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून आपल्याकडे आज खूप मोठं त्या स्वागत झालेलं आहे. का सांगा त्याच्याबद्दल? उत्कृष्ट अधिकारी म्हणून आज माझा पंचायत राज दिन सत्कार जिल्हा परिषदेचे झालेला आहे. परंतु मी असं सांगू इच्छितो की हा माझा एकट्याचा सत्कार नाही आहे, हा आमच्या संपूर्ण पंचायत समितीच्या टीमचा सत्कार आहे. मी या टीमचा कॅप्टन आहे, परंतु माझी टीम चांगल्या पद्धतीने काम करते. आमचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, आमच्या तालुक्यातील सर्व सन्मान्य सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व मेंबर्स हे व्यवस्थित काम करतात, चांगल्या पद्धतीने शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. त्यामुळे माझा जो झालेला सत्कार आहे हा पुरस्कार मी त्या सर्वांना समर्पित करतो. सर, ISO ग्रामपंचायत किती झालेले आपल्या तालुक्यामध्ये? आपल्या तालुक्यामध्ये आज घडीला 7 ग्रामपंचायती ISO झालेल्या आहेत. उर्वरित सर्व ग्रामपंचायती आम्ही टप्प्याटप्प्याने ISO करण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद. CTV के लिए हमारे प्रतिनिधि जाव शेख रिपोर्ट.